हॅलो एव्हरीवन, सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, आपण आता या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बॅच या ठिकाणी मी लॉन्च केलेली आहे, TCS ऑल PYQ बॅच. म्हणजे या ठिकाणी जे PYQज आहे याचे ॲनालिसिस अगदी डिटेल स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. तर या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला फोन करतात, मेसेज करतात की सर ही बॅच कशी असणार आहे, बॅचचं स्वरूप काय, याच्यामध्ये कोणते टॉपिक घेणार आहे, किंवा ही बॅच कधीपर्यंत अपलोड होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची इन्फॉर्मेशन या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी देतोय. सर्वांनी एक 5 मिनिटं व्यवस्थितपणे समजून घ्या आणि नंतरच तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ही बॅच जॉईन करा. तर मित्रांनो, राज्यसेवा गट ब आणि गट क ह्या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये मी आयोगानं 2011 ते 25 पर्यंत जेवढ्या वेगळ्या एक्झाम झाल्या होत्या ह्या वेगवेगळ्या एक्झामचं टॉपिक वाईज ॲनालिसिस मी तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करून दिलं होतं. आणि त्या ॲनालिसिसचा गट ब गट क राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना प्रचंड पद्धतीनं फायदा झालेला आहे. ठीक आहे, 50 पैकी अगदी 44, 45, 46 पर्यंत प्रश्न बरोबर आलेले विद्यार्थी आपल्या बॅचमधून गेलेले. तर तो जो ॲप्रोच आहे तो अगदी परफेक्ट आहे. मग हा जो ॲप्रोच आपण आता TCSच्या एक्झाममध्ये आपल्या ठिकाणी अप्लाय करतोय. म्हणजे आता आगामी काळामध्ये जे आता धर्मादाय आयुक्तची एक्झाम असणार आहे, त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या वेगवेगळ्या एक्झाम असतील, त्याचबरोबर तुमची जर तलाठी येत असेल तर तलाठी भरती आहे, नगर परिषद आहे, अशा वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स येत्या काही काळामध्ये होणार आहेत, ह्या एक्झाम जर TCS मार्फत या ठिकाणी कंडक्ट केले जाणार असतील तर यांचा जो काही पॅटर्न आहे तो या ठिकाणी आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. जनरली काय होतं बघा, साधारणतः 25 प्रश्न जर तुमच्या पेपरमध्ये आहेत तर साधारणतः 15, 16, 17 पर्यंत विद्यार्थी ऑलमोस्ट जातात. कारण काही कॉमन टॉपिक आहेत का त्याच्यावर विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकत नाही. परंतु जे 16-17 पर्यंत तुम्ही मार्क्स पाडता त्यांनी कदाचित काम भागत नाही. 4-2 मार्काने तुमचा रिझल्ट हा गेल्या 2-3 वर्षापासून जातोय. मोठ्या संख्येने विद्यार्थी फोन करतात, सर फक्त 2-3 मार्काने झालेला आहे, 2-4 मार्कच कमी पडतात, इंग्लिशमध्येच प्रॉब्लेम येतो. मग नक्की ह्या सगळ्या जे प्रॉब्लेम याला कुठेतरी सोल्युशन काढायचं आहे. आणि म्हणून हा जो सोल्युशन आहे आपण एका वेगळ्या अँगलनी पाहणार आहे. जेव्हा तुम्ही पेपरला जाता, जेव्हा तुम्ही पेपरला बसता, तेव्हा तुमच्या स्क्रीनवर, कारण हे कॉम्प्युटराइज एक्झाम होते, तुमच्या स्क्रीनवर जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला नवीन वाटायला नको. प्रश्न किती मोठा किंवा किती छोटा असू द्या त्याचा काही मॅटर करत नाही. तो प्रश्न तुमचा अचूक उत्तरामध्ये आला पाहिजे याच्या दृष्टीनं आपल्याला सगळे प्रयत्न करायचे. त्यामुळे मित्रांनो, प्रश्नाची चौकट कशी आहे, कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आयोग या ठिकाणी विचारतं आणि वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारताना त्यांची उत्तरं द्यायची कशी, हे अगदी प्रॉपरली आपल्याला समजून घ्यायचे. जनरली प्रश्नांची चौकट काय आहे, एलिमिनेशनचा वापर कसा केला जातो, प्रेडिक्शन कसं तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आता विशेष करू काय करतो आपण याच्यामध्ये 2023 ते 2025 पर्यंतच्या जवळपास 170 प्लस, बघा 170 प्लस वेगवेगळ्या आपल्याकडं पेपर्स आहेत, वेगवेगळ्या विभागाचे आहेत. त्याच्यामध्ये तलाठी भरती आहे, कर निर्धारक आहे, BMC आहे, त्याच्यानंतर तुमचं म्हाडा आहे, वनरक्षक आहे, आरोग्य सेवक आहे, त्याचबरोबर तुमचं आता समाज कल्याण विभागाचे आहेत, वेगवेगळ्या महानगरपालिकांचे PCMC आहे, बरोबर, DMER आहे. अशा वेगवेगळ्या विभागाच्या ज्या आत्तापर्यंत एक्झाम 2023, 24 आणि 25 मध्ये झालेल्या आहेत आणि त्यांचे जे रिस्पॉन्स शीट आपल्याला आहेत त्याच्यामध्ये 170 प्लस प्रश्नपत्रिका यांचं सखोल ॲनालिसिस आणि ते बी टॉपिक वाईज आपल्याला ह्या बॅचमध्ये पाहायचं. मित्रांनो, टॉपिक वाईज का पाहायचं तर एक एक टॉपिक, कारण या ठिकाणी नंबर ऑफ टॉपिक जे असतात ना एक्झाममध्ये हे खूप लिमिटेड आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही एकेका टॉपिकवर इतका फोकस करायचा का त्या टॉपिकवरचा प्रश्न कसाही जरी विचारलेला असेल तरी विदिन फ्यू सेकंड्स, काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. मग त्यासाठी 2 गोष्टींची तुम्हाला गरज आहे. एक तर त्या टॉपिकचा बेस तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे बेसिक जे काही ग्रामर आहे, फाउंडेशन आहे ते तुम्हाला चांगलं यायला पाहिजे. आणि सेकंड, त्याचं एलिमिनेशन किंवा ॲप्रोच तुम्हाला नीट समजून घेता आला पाहिजे. हे जनरली आपण काय करतो, टॉपिक वाईजच्या माध्यमातून जातो आणि व्यवस्थितपणे छोट्या मोठ्या गोष्टी आपण समजून सांगतो. याच्यामुळं काय होतं का तुम्हाला त्या टॉपिकमध्ये इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बूस्टअप होतो का येत्या काळामध्ये कसाही प्रश्न त्या टॉपिकवर येऊ द्या, काही सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघतं. एवढी ॲक्युरसी तुम्हाला ह्या बॅचमधून मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. कारण मी या ठिकाणी फक्त विश्लेषण देणार नाही, विश्लेषणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतकी सारी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन देणार आहे का तेवढी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन जर नीट समजून जर घेतली तर तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही, हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो. आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे हे तुम्हाला सगळे या ठिकाणी मी इंट्रोड्यूस करतो. थोडक्यात बघा, या ठिकाणी बघायचं तर जनरली 2023, 2024 आणि 25च्या
ज्या एक्झाम झालेल्या आहेत या एक्झाममधील सगळ्या प्रश्नांचं मी कॅटेगरायझेशन केलेलं आहे, म्हणजे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि ते क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला काही लिमिटेड टॉपिक पाहतात. सगळे टॉपिक या ठिकाणी विचारले जातात. जसं आपण गट ब गट क ला क्लॉजसारखा टॉपिक आहे, तर जनरली इथे तुम्हाला रिलेटिव्ह क्लॉज कोणता, नाउन क्लॉज कोणता असे प्रश्न विचारत नाही. इथं लिमिटेड टॉपिक आहे. इतका फोकस करायचा मित्रांनो का ते प्रश्न कधीच चुकता कामा नये. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे आर्टिकल आहे, सगळ्यांना कॉमन आहे, आपल्याला पाहायचं आहे. आणि आपल्या बॅचमध्ये मी तब्बल 140 प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी आर्टिकलवर टाकलेले आहे. आणि अजून 40-50 राहिलेले आहेत, ते आपण सेकंड फेजमध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग आहे का तो नेहमी बरोबर येतो, परंतु एकदा ह्या प्रोसिजरमधून जायचं आहे आपल्याला. मग तुम्हाला जर 100 प्रश्न विचारले असतील ना आत्तापर्यंत, तर 100च्या 100 प्रश्नांना नीट समजून घ्यायचे, जेणेकरून काय होणार आहे, तुमचा टाईम कमी वेळेमध्ये ॲक्युरसी तुमची येणार आहे. त्याच्यानंतर टेन्स आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो इंग्लिशमधला. आणि याच्यावर आयोगानं मोठ्या प्रमाणामध्ये, आयोग म्हणजेच काय, TCS पॅटर्न लक्षात ठेवा, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेत. तर टेन्स हा टॉपिक पाहायचा आहे. डिग्रीवर काही प्रश्न आलेले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. मग पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन क्वेश्चन केलेला आहे, तर तुमचा जो प्रेपोजिशन हा जो टॉपिक आहे, तर प्रेपोजिशन ह्या टॉपिकवर आयोगानं मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले. त्यामुळे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, ऑक्झिलरी वर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन यांच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत याचं आपण क्लासिफिकेशन केलं आहे आणि ते सविस्तरपणे पाहणार आहोत. आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून जी काही बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन त्या टॉपिकची आहे तर ती सुद्धा तुम्हाला देणार आहे. याच्यामुळं काय होणार आहे, तुमचा बेस हा तुमचा थोडासा क्लिअर होणार आहे, प्रश्नाचा ॲप्रोच तुमचा क्लिअर होणार आहे आणि नक्की काय वाचायचं, काय समजून घ्यायचं हे तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट होणार आहे. त्याच्यानंतर चेन द वाईस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे का, हे खूपच कॉमन आहे. असा एक पेपर नाही का त्या पेपरमध्ये हे विचारले जात नाही आणि शक्यतो याची उत्तरं तुमची चुकत नाहीत. तरी आपल्याला याच्यातले जेवढे प्रश्न आलेत त्याच्यातले ॲप्रोच या ठिकाणी नीट पाहून घ्यायचे आहेत. कॉमन इरर हा एक अत्यंत चॅलेंजिंग विषय. जे विद्यार्थी म्हणतात की सर 25 पैकी माझे 15-16च प्रश्न बरोबर येतात, मग उरलेले जे चुकतात ना त्यातला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक विद्यार्थ्यांचा तो म्हणजे कॉमन इरर असतो. त्यामुळं कॉमन इररची आपल्याला या ठिकाणी 150पेक्षा जास्त वेगवेगळ्या अँगलचे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी पाहायचे. की वाक्य वाचायचं कसं, वाक्यामध्ये कॉमन इरर डिटेक्ट कशी करायची, कोणत्या टॉपिकवर कॉमन इरर आहे ही कशी लक्षात ठेवायची, असं वेगवेगळ्या अँगलनी मी तुम्हाला हे टॉपिक इंट्रोड्यूस करणार आहे. याच्यामुळं काय होतं, जेव्हा तुम्ही 150 प्रश्नांमधून तुम्ही जाता ह्या टॉपिकच्या, त्यावेळेला मित्रांनो तुमच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स येतो का याच्या बेसवर तुम्हाला कुठलाही जरी प्रश्न जरी आला तरी मी सांगितलेला ॲप्रोच 100% त्या ठिकाणी अप्लाय होऊ शकतो. ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर पंक्च्युएशन मार्क हा कॉमन टॉपिक आहे, तो आपल्याला करायचा आहे. आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट का तो जनरली राज्यसेवा, गट ब गट क सारख्या पेपरमध्ये विचारला जात नाही. हा पूर्णपणे नवीन टॉपिक आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी. तर या ठिकाणी सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे एखाद्या वाक्याच्या एखाद्या शब्दाला अंडरलाईन केलेली असते, मग त्या शब्दाऐवजी तुम्हाला दुसरा शब्द वापरायचा आहे, करेक्ट करायचं आहे. इम्प्रूव्हमेंट असेल तर शब्द शोधा, इम्प्रूव्हमेंट नसेल तर नो इम्प्रूव्हमेंटला मार्क द्या. तर याच्यावरचे काही प्रश्न येतात. असे जवळपास बघा या ठिकाणी मी तुम्हाला 10 टॉपिक दाखवलेले आहेत, म्हणजे 10 घटक आहेत आणि या 10 घटकांवरच आत्तापर्यंत प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे या घटकांचं क्लासिफिकेशन करून डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचे ॲनालिसिस आणि त्याच्या 4ही पर्यायांचं तुम्हाला विश्लेषण या ठिकाणी मी देणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मग व्होकॅब्युलरीवर काय काय विचारलं जातं, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, तर याच्यावर मी तुम्हाला मायक्रो नोट्ससुद्धा देणार आहे. मायक्रो नोट्समध्ये मी तुम्हाला राज्यसेवा, गट ब गट क, कारण वन वर्ड व्होकॅब्युलरी ही नेहमी कॉमन असते, बरोबर आहे की नाही. असं नाही का तुम्हाला सरळ सेवेसाठी वेगळी व्होकॅब्युलरी आहे, MPSCसाठी वेगळी आहे, UPSCसाठी वेगळी, असं काही नाही आहे. व्होकॅब्युलरी ही कॉमनच असते मित्रांनो. तर MPSCमध्ये आयोगानं आत्तापर्यंत विचारलेल्या सगळे शब्द मी तुम्हाला एका लिस्टमध्ये देणार आहे. याला मायक्रो नोट्स म्हणायचं. छान पद्धतीनं वाचा. त्याच्याबरोबर वन वर्डची TCSनं जे वेगळे एक्झाम घेतलेलं आहे, 170+ प्रश्नपत्रिकांमध्ये जेवढे वन वर्डचे प्रश्न आलेले आहेत त्याच्यातील शब्दांचं क्लासिफिकेशन करून त्याच्या मायक्रो नोट्स मी तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये देईन. त्याच्यानंतर तुमचा इडियम आणि फ्रेजेस हा चुकणारा घटक आहे, याला छान पद्धतीनं समजून घ्यायचं आहे. प्रोव्हर्बवर विशेष करून प्रश्न विचारले जातात, कारण माझ्याकडं प्रोव्हर्बवर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न सापडलेले आहेत. तर प्रोव्हर्ब ही जनरली MPSC मार्फत एक्झाममध्ये फारशी विचारली जात नाही. तर या ठिकाणी आपल्याला याच्या अनुषंगानं प्रोव्हर्ब पाहिजेत आणि अजूनही काही नवीन प्रोव्हर्ब असतील याची एक लिस्ट मी तुम्हाला देतो, तेवढीच एक्झामसाठी वाचून जा, इनफ होऊन जाईल, ठीक आहे. याच्यानंतर आहे सिनॉनिम आणि अँटॉनिम. मित्रांनो तुमचे मार्क जात असतील तर त्यातला व्होकॅब्युलरीमधला सगळ्यात स्ट्रॉंग घटक येतो म्हणजे सिनॉनिम आणि अँटॉनिम. वाचायचं किती हाच मेन प्रश्न असतो.
त्यामुळे किती वाचलं तरी डेटा कमीच पडतो, हा जनरली ह्या 2 टॉपिकचा अनुभव आहे। मग या ठिकाणी मी काय करणार आहे, तुम्हाला जेवढे काही प्रश्न या ठिकाणी सिनोनिम अँटोनिमचे आहेत हे सगळे प्रश्नांचं विश्लेषण मी तुम्हाला देतो, प्लस त्या सिनोनिमचं, त्या अँटोनिमचे पॉसिबल सिनोनिम कोणते, पॉसिबल अँटोनिम कुठले, याची एक मायक्रो नोटच्या स्वरूपामध्ये लिस्ट मी तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये देईल। तर ती छान पद्धतीने वाचून घ्या। तर शक्यतो एवढं जरी वाचून जरी गेलं ना सिनोनिम अँटोनिमचं, तरी मला वाटतं येत्या एक्झाममध्ये 100% इनफ होईल। मग या अनुषंगाने मी तुम्हाला परिपूर्ण लिस्ट देण्याचा प्रयत्न करतो। मिसस्पेल्ड वर्ड, स्पेलिंगच्या संदर्भातला एक टॉपिक आहे। तर जनरली अशा 6 वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न येतात। तर या 6ही टॉपिकचं प्रॉपरली क्लासिफिकेशन करून प्रश्नांचं जेवढे प्रश्न आलेत त्यांचं तुम्हाला विश्लेषण या ठिकाणी बॅचमध्ये मिळणार आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट का जो वेळखाऊ टॉपिक आहे तो म्हणजे मित्रांनो आपला पॅराजंबल। तर लक्षात ठेवायचं, पॅराजंबलवर विद्यार्थी हमखास चुकतात। मग या ठिकाणी आपल्याला 100+ वेगवेगळे एक्झाम्पल आणि त्यांचं विश्लेषण, एक्झॅक्टली पॅराजंबलची मूळ कन्सेप्ट काय आहे, पॅराजंबलचा बेस काय, पॅराजंबल कसं ओळखायचं किंवा म्हणजे तुम्हाला वाक्य कसं फॉर्म करायचं, लॉजिकल सिक्वेन्स कसा जोडायचा, याच्या संदर्भात मी काही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे। तेवढ्या ट्रिक्स जर अप्लाय जर केल्या मित्रांनो, वाक्य कितीही मोठं असू द्या, मी चॅलेंज देतो तुम्हाला, वाक्य कितीही मोठं असू द्या, कितीही मोठमोठाले 4-5 भाग येऊ द्या, ते तुमचं उत्तर बरोबरच येईल। मग त्या अनुषंगाने मी तुम्हाला ह्या अप्रोच या ठिकाणी इंट्रोड्यूस करतोय। आणि अगदी कमी प्रमाणामध्ये येणारा घटक येतो म्हणजे क्लोज टेस्ट। प्रत्येक पेपरमध्ये नाही आहे, परंतु आपल्याला क्लोज टेस्टची काही उदाहरणं पाहिजेत, कॉन्सेप्ट कशी आहे, उत्तरं द्यायची कशी आणि जनरल त्याचा अप्रोच कसा आहे तो या ठिकाणी समजून सांगतो। आणि पॅराग्राफवर सुद्धा आयोग जनरली प्रश्न विचारतं। तर पॅराग्राफवर सुद्धा आपल्याला काही प्रातिनिधिक लेक्चर घ्यायचे जेणेकरून पॅराग्राफवरचे प्रश्न सुद्धा तुमचे चुकणार नाही। तर मित्रांनो असं जे काही सगळे जे काही प्रश्न आहेत यांचं क्लासिफिकेशन आहे, तुम्ही वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुम्ही चेक करा, तुम्ही कुठलंही पुस्तक चेक करा तुम्ही TCSचं, तुम्हाला जे प्रश्न सापडतील ना ते याच्यामध्येच तुम्हाला क्लासिफाईड झालेले दिसतील। एवढेच टॉपिक आहेत, हे तुम्हाला जनरली TCS मार्फत एक्झाममध्ये विचारले जातात। मग यांची तयारी आपल्याला करायची। मग आता मेन गोष्ट पडते की तुमची बॅच कधी कंप्लीट होणार आहे। मित्रांनो, जे विद्यार्थी मोठ्या संख्येने धर्मादाय आयुक्त का जे नेक्स्ट मंथमध्ये आता नोव्हेंबरमध्ये होणार आहे, मग त्या अनुषंगानं मी 30 ऑक्टोबरपर्यंत ही बॅच 2025 30 ऑक्टोबरपर्यंत ही जी बॅच आहे या ठिकाणी मी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय। त्यामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत जेवढे टॉपिक मी तुम्हाला इंट्रोड्यूस केले होते ह्या सगळ्या टॉपिकवर तुम्हाला लेक्चर या ठिकाणी अपलोड झालेले असतील। मग आता लेक्चर कशा स्वरूपाचे असणार आहे, लेक्चर मी रेकॉर्डेड स्वरूपाचे तुम्हाला अवेलेबल करून देतो। लक्षात ठेवायचं, रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर। रेकॉर्डेड लाईव्ह का घेत नाही तर मी लाईव्ह घेत नाही, माझा जनरली उद्देश आहे का मला माझ्या पद्धतीने विश्लेषण करता यावं। लक्षात ठेवा, मी प्रत्येक विद्यार्थ्याचा ईच अँड एव्हरी डाऊट या ठिकाणी मी बॅचमध्ये क्लिअर करतोय। मोठ्या संख्येने विद्यार्थी मला विचारतात आणि मी त्यांच्या शंकांचं निरसन माझ्या पद्धतीने या ठिकाणी मी बॅचमध्ये करतोय। त्यामुळे मी रेकॉर्ड करतो, डेली रेकॉर्डिंग करतो आणि रेकॉर्डिंग झालेले लेक्चर अपलोड करतो। त्यामुळे याच्यातला एकही लेक्चर जुना नसणार आहे। लक्षात ठेवा, आज तुम्ही जो लेक्चर ऐकताय माझा आत्ता, इथून पुढच्या याच्यामध्ये मी सगळे लेक्चर रेकॉर्ड करतो आहे आणि तुम्हाला अपलोड करून देतोय। आणि जे जे प्रश्न तुम्हाला अपलोड केलेले आहेत, जेवढे रेकॉर्ड करून तुम्हाला अपलोड केलेले आहे, या सर्वांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे। मग ही जी PDF आहे तुम्ही डाउनलोड करा टॉपिक वाईज आणि त्याचं झेरॉक्स करून घ्या, समोर झेरॉक्स ठेवा आणि लेक्चर ऐकताना त्या झेरॉक्सवर महत्त्वाची जी काही तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही ती हे करू शकता। तर ही जी बॅच आहे मित्रांनो ही अत्यंत इफेक्टिव्ह आहे का ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येतो त्यांनी 100% तुम्हाला जॉईन करायची मित्रांनो। तर मी तुम्हाला एवढं खात्रीशीर सांगतो, आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर इंग्लिशवरून तुमचा कमी येत होता किंवा पोस्ट तुमची जात होती त्या विद्यार्थ्यांनी जर हा कोर्स जॉईन केला तर मी परत एकदा सांगतो, इंग्लिशवरून तुमची एक्झाम फेल होणार नाही। इतकी ॲक्युरसी तुम्हाला ह्या बॅचच्या मार्फत आणून देण्याचा मी 100% प्रयत्न करतो, बरोबर आहे की नाही। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ह्या पूरस्थितीमुळे मराठवाडा आपला आहे, त्याचबरोबर विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्रातला मोठ्या संख्येनं भाग आहे का जनरली हे विद्यार्थी ह्या भागातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं अभ्यास करतात आणि ह्या पूरस्थितीमुळे अनेक लोकांचे संसार उजाडलेले आहेत, बरोबर आहे। शेतकऱ्यांची शेती अक्षरशः पिकं वाहून गेलेली आहे, शेतातील मातीचा थर वाहून गेलेला आहे, अत्यंत अवस्था बेकार झालेली आहे। हे सर्व सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा अगदी माफक दरामध्ये आम्ही कोर्स अवेलेबल करून देतोय।
हा जो काही कोर्स आहे हा फक्त 239 रुपयांमध्ये तुम्हाला 49 रुपयांमध्ये अवेलेबल जाणार आहे, कारण ही प्राईस ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना अफोर्डेबल असणार आहे. आणि हा जो काही कोर्स आहे हा 6 मंथ्स लक्षात ठेवायचा, 6 मंथ्ससाठी ॲप्लिकेशनमध्ये अनलिमिटेड स्वरूपामध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटतोय तो तुम्ही कधीही लेक्चर ऐकू शकता, कितीही वेळा 6 महिने ऐकू शकता, जेणेकरून तुमची कॉन्सेप्ट पक्की होईल. याच्या पद्धतीनं आपल्याला हे सगळे नियोजन करायचे. तर हा जो काही कोर्स आहे मित्रांनो हा अत्यंत इफेक्टिव्ह आहे. कुठल्याही प्रकारची टेन्शन न घेता तुम्ही हवं तर कुणाला विचारू शकता. मुसळे सरांचं नाव सांगा, त्यांचा हा अप्रोच मी समजून सांगा. 100% जॉईन करा हा कोर्स. येत्या काळामध्ये ज्या एक्झाम होतील ह्या एक्झाममध्ये तुमच्या रिझल्टच्या दृष्टीनं एक अत्यंत इफेक्टिव्ह कंटेंट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देतो. त्याचबरोबर तुमच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये तयार होईल का एक्झाममध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला फारसा प्रॉब्लेम येणार नाही. तर एवढंच मला या बॅचच्या मार्फत सांगायचं होतं. ही बॅच 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण स्वरूपात होईल. रेकॉर्डेड होणारे सगळ्या ज्या नोट्स आहेत ते PDF स्वरूपामध्ये अवेलेबल होऊन जातील. फक्त 249 रुपये फी आहे मित्रांनो, आणि 6 महिन्यासाठी हा कोर्स अनलिमिटेड आहे. आणि आयोगाने जेवढे प्रश्न विचारलेत ह्या सगळ्या प्रश्नांचं प्रॉपरली टॉपिक वाईज ॲनालिसिस विथ ॲप्रोच विथ एलिमिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो दख्खन प्रबोधिनी पुणे हे आपले ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा जो काही कोर्स आहे TCS ऑल PYQs बॅच ही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आणि जॉईन करा आणि अभ्यासाला लागा. थँक्यू.